शुक्रवारा तुमची कहाणी ऐका. एक आटपाट नगर होतं. तिथे एक राजा होता. त्याला मुलगा नव्हता, म्हणून राणीने एका सुईणीला नाळवारीसुद्धा एक मुलगा गुपचूप आणून देण्यास सांगितले. त्याबद्दल ती तिला भरपूर द्रव्य देणार होती. सुईणीने ती गोष्ट मान्य केली. सुईण त्या शोधात निघाली. गावात एक गरीब ब्राह्मणाची बाई गरोदर राहिली होती. तेव्हा सुईण तिच्या घरी गेली. तिला म्हणाली, तू गरीब आहेस, तुझं पोट दुखू लागेल तेव्हा मला कळव, मी बाळंतपण फुकट करेल. त्या स्त्रीने ते मान्य केले. नंतर सुईण राणीकडे आली व ती हकीकत सांगितली आणि म्हणाली, लक्षणं सर्व मुलाचीच दिसत आहेत. तेव्हा आपल्या घरापासून तो तिथपर्यंत कोणास काही कळणार नाही असा एक गुप्त भुयार तयार करावं. आपल्यास दिवस गेल्याची अफवा उठवावी. मी तुम्हास नळवारीचा मुलगा आणून देईल. राणीला आनंद झाला. त्याप्रमाणे तिनं डोहाळा लागल्याचं सोंग केलं. पोट मोठं दिसण्याकरता त्यावर कापडाच्या घड्या बांधल्या. भुयार तयार केलं. 9 महिने होताच बाळंतपणाची तयारी केली. इकडे ब्राह्मण स्त्रीचं पोट दुखू लागलं. सुईणीला बोलावणं आलं. त्याबरोबर सुईण राणीकडे आली आणि म्हणाली, पोट दुखण्याचं सोंग करा. आणि ती ब्राह्मणाच्या घरी आली. तिला भय वाटू नये म्हणून तिने तिचे डोळे बांधले. तिला मुलगा झाला. सुईणीनं एका दासीकडून भुयाराच्या वाटेने मुलगा राणीकडे पाठवला. तिनं वरवंटा घेऊन त्याला एक कुचा बांधला व तिच्या पुढे ठेवला. ती दुःखी कष्टी झाली. सुईण राजवाड्यात गेली. राणीसाहेब बाळंतीण झाल्याची बातमी पसरली. सर्वांना खूप आनंद झाला. मुलगा मोठ्या लाडात वाढू लागला. इकडे ब्राह्मण स्त्रीने नेम धरला. श्रावणातील दर शुक्रवारी जिवितीची पूजा करून नमस्कार करून, जय जिविती माते, जिथे माझं बाळ असेल तिथं खुशाल ठेव असं म्हणून तांदूळ उडवावेत व ते ह्या मुलाच्या डोक्यावर पडावेत. हिरवी साडी नेसणं, हिरव्या बांगड्या घालणं, कारलीच्या मांडवाखालून जाणं, तांदळाचं धुणं ओलांडणं बंद केलं. याप्रमाणे ती वागू लागली. इकडे राजपुत्र मोठा झाला. एके दिवशी बाहेर फिरायला निघाला. त्या दिवशी ही न्हावून आपल्या अंगणात राळे राखीत बसली होती. याची नजर तिच्यावर गेली व मोहित झाला व रात्री भेट घ्यावयाचं ठरवलं. रात्री घरी दारात आला. दारात गाय वासरू बांधली होती. चालता चालता राजाचा पाय वासराच्या शेपटीवर पडला. वासराला वाचा फुटली. ते म्हणाले, कोण्या पाप्यानं माझ्या शेपटीवर पाय दिला आई? जो कोणी आपल्या आईकडे जावयास भीत नाही तो तुझ्या शेपटीवर पाय देण्यास भिईल काय? हे ऐकताच तो मागे फिरला आणि घरी येऊन आपल्या आईपासून काशीस जाण्याची परवानगी घेऊन काशीस निघाला. वाटेत एका ब्राह्मणाच्या घरी उतरला. त्या ब्राह्मणाला पुष्कळ मुलं होत, पण ती 5वी-6वीच्याच दिवशी जात. राजा आला. त्या दिवशी चमत्कार झाला. 5वीचाच दिवस होता. राजा दारात निजला होता. रात्री सटवी आली व म्हणू लागली, कोण ग, असं वाटेतच निजलं आहे? जिवितीने उत्तर दिलं, अगं माझं ते नवसाचं बाळ आहे. मी काही त्याला ओलांडू देणार नाही. मुलाचे आईवडील चिंतित होते. त्यांनी हा संवाद ऐकला. उत्तरात्र झाल्याने सटवी व जिविती निघून गेल्या. उजडताच ब्राह्मणाने राजाचे पाय धरले व आपल्यामुळे मुलगा जगला. आजचा दिवस मुक्काम करा अशी विनंती केली. राजानं ती मान्य केली. त्याही रात्री असंच झालं. दुसऱ्या दिवशी राजा निघाला. इकडे यांचा मुलगा मोठा झाला. काशीच्या यात्रेच्या वेळी गयावर्जनांची वेळ आली. पिंड देते वेळी ते घ्यायला 2 हात वर आले. असं होण्याचं कारण त्या ब्राह्मणानं विचारलं. ते म्हणाले, घरी जा, गावातल्या साऱ्यांना जेवायला बोलव, म्हणजे याचं कारण समजेल. घरी आला, जेवण घातलं. गावात ताकीद दिली, घरी कोणीही चूल पेटवू नये, सगळ्यांनी जेवायला यावं. इकडे ब्राह्मणीला मोठी पंचायत झाली. तिनं राजाला निरोप पाठवला, मला जिवितीचं व्रत आहे. माझे नेम पुष्कळ आहेत. ते पाळाल तरच मी जेवायला येईल. राजानं कबूल केलं व नेम पाळले. त्याप्रमाणे ती जेवायला आली. पानं वाढली. मोठा थाट होता. राजा तूप वाढत वाढत ही ज्या पंक्तीमध्ये बसली आहे तिथे आला व तूप वाढू लागला. ईश्वरी चमत्कार झाला. तिला पुत्रप्रेमाने पाना फुटला. दुधाच्या धारा ह्याच्या तोंडात उडाल्या. तो तसाच रुसून निजला. आईने त्याची समजूत घातली. तिनं सांगितलं, ती तुझी खरी आई आहे, मी तुझी मानलेली आई आहे. ही सर्व हकीकत सांगितली. नंतर भोजन समारंभ पार पडला. पुढे त्यानं आपल्या आईवडिलास राजवाड्याजवळच मोठा वाडा बांधून देऊन राज्य करू लागला. जशी जिविती तिला प्रसन्न झाली तशी तुम्हा आम्हाला हो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण.